जय हिंद दोस्तांनो, एक्झाम गुरुकुल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण भारताची मानचिन्हे किंवा आपली जी राष्ट्रीय मानचिन्हे आहेत, जी राष्ट्रीय प्रतीक आहेत, त्या संदर्भातली माहिती घेऊन आलेलो आहोत. आपल्याला आगामी सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये ती पोलीस भरती असो किंवा तलाठी असो आपल्याला उपयोगी पडणार आहे. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला बोलायचं आहे आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजाबद्दल. आणि आपल्या देशाचा जो राष्ट्रध्वज आहे त्याला आपण संबोधतो काय? तिरंगा. जसं इंग्लंडचा झेंडा जो आहे तो युनियन जॅक या नावाने ओळखला जातो. अमेरिकेचा झेंडा जो आहे तो स्टार्स अँड स्ट्राइप्स नावाने ओळखला जातो. त्याचप्रमाणे भारताचा जो राष्ट्रध्वज आहे तो आहे तिरंगा. आता आपल्या राष्ट्रध्वजाचे रचनाकार कोण? तर मित्रांनो, आपल्या राष्ट्रध्वजाचे रचनाकार जे आहेत ते आहेत कोण? पिंगली वेंकय्या. आपल्याला यांचा इथं फोटो पाहायला मिळतोय आणि त्यांनीच आपल्या राष्ट्रध्वजाची काय केलेली आहे? रचना. मित्रांनो, आपला जो तिरंगा आहे ऑब्विसली यात 3 रंग आहेत. सर्वात वरती जो आहे तो आहे भगवा किंवा सॅफ्रॉन किंवा ज्याला आपण केशरी म्हणू. आणि हा जो रंग आहे हा काय दर्शवतो? हा साहस आणि त्याग या 2 बाबी दर्शवतो. नंतर मधली जी स्ट्रीप आहे ती आहे पांढऱ्या रंगाची. आणि पांढऱ्या रंगाची स्ट्रीप जी आहे दोस्तांनो ती शांतता, पावित्र्य आणि प्रामाणिकपणा या बाबी दर्शवते. आणि सर्वात खालची जी स्ट्रीप आहे ती आहे हिरव्या रंगाची. आणि हिरव्या रंगाची स्ट्रीप जी आहे दोस्तांनो ती दर्शवती काय? तर समृद्धी दर्शवती. तर थोडक्यात या सर्व बाबींचा समावेश आपल्या राष्ट्रध्वजामध्ये करण्यात आलेला आहे. आणि मधोमध आपल्याला दिसतंय एक चक्र, ज्याला आपण अशोक चक्र म्हणूया. आणि अशोक चक्र जे आहे हे गडद निळ्या रंगाचं आहे. आणि यात एकूण किती आरे आहेत? तर 24 आरे आहेत दोस्तांनो. 24 स्पोक्स आर देअर. 24 स्पोक्स. आणखीन एक महत्वाची बाब आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ही झाली याची लांबी आणि ही झाली काय? रुंदी. तर आपल्या राष्ट्रध्वजाच्या लांबी रुंदीचं परिमाण कधीही किती असतं? 3:2. 3:2 हाच रेशो फॉलो केलेला असतो. आणि आपल्या राष्ट्रध्वजाला जी आहे ती मान्यता घटना समितीने कोणत्या तारखेला दिलेली आहे? तर ती दिलेली आहे दोस्तांनो 22 जुलै 1947 या वर्षी. त्यामुळं हा जो राष्ट्रध्वज आहे खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा अधिकृत राष्ट्रध्वज झालेला आहे या पर्टिक्युलर तारखेपासून. तर याच्या अगोदर कधी भारताचा झेंडा होता का? भारताच्या झेंड्यामध्ये अनेकदा बदल होत गेलेले आहेत. पण आपल्या देशाचा पहिला राष्ट्रध्वज जो आहे तो फडकावलेला होता मॅडम भिकाई कामा यांनी. आणि एक सोशलिस्ट कॉन्फरन्स भरली होती, ज्याला आपण समाजवादी परिषद भरली होती स्टुटगार्ट जर्मनी येथे 1907 साली. तिथं मॅडम भिकाई कामा यांनी हा राष्ट्रध्वज फडकवलेला होता. आणि या राष्ट्रध्वजाच्या रचनेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सुद्धा महत्वाचा सहभाग होता दोस्तांनो. आता हे जे मधलं जे अशोक चक्र आहे जे गडद निळ्या रंगाचं आहे आणि ज्याच्यात 24 आरे आहेत ते काय दर्शवतं? ते दर्शवतं दोस्तांनो प्रगती. कारण की चक्र हे सातत्याचं प्रतीक आहे, हे प्रगतीचं प्रतीक आहे. आपल्या देशाची प्रगती जी आहे ती सातत्यपूर्ण रीतीने व्हावी या संदर्भातल्या या सर्व महत्वाच्या बाबी आपल्या राष्ट्रध्वजामध्ये समाविष्ट आहेत. मग मित्रांनो, आपल्याला बोलायचं आपल्या राष्ट्रगीताबद्दल. ऑब्व्हियसली लहान मुलापासून त्या आबाल वृद्धापासून सर्वांना गोष्टी माहिती आहेत की आपल्या देशाचं जे राष्ट्रगीत आहे ते आहे काय? जन गण मन. आणि जन गण मन हे आपल्या इथं पाहायला मिळतंय सगळं. या गीताचे कवी कोण आहेत? या गीताचे कवी जे आहेत ते आहेत रवींद्रनाथ टागोर, भारताचे पहिले नोबेल पुरस्कार विजेते, साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले आशय. 1913 साली यांना गीतांजली या काव्यसंग्रहाबद्दल नोबेल पुरस्कार मिळालेला होता. तर अशा या जनगण मनचं प्रथम गायन केव्हा झालेलं? दोस्तांनो, काँग्रेसचं जे अधिवेशन 1911 साली भरलेलं होतं, 1911 साली जे कलकत्ता येथे भरलेलं होतं, त्या अधिवेशनामध्ये या गीताचं जनगण मन या गीताचं प्रथम गायन झालेलं आहे. आता या जनगण मन मध्ये एकूण कडवे किती आहेत? तर एकूण कडवे आहेत दोस्तांनो किती? 5. पण आपण साधारणतः एकच कडवं यापैकी म्हणतो. म्हणजे एकच कडवे म्हणण्याची जी प्रथा आहे ती आपल्या देशात आहे. एकूण कडवे आहेत किती? 5. आता मूळ कोणत्या भाषेत हे लिहिण्यात आलेलं होतं? तर रवींद्रनाथ टागोरांची मातृभाषा बंगाली या भाषेत लिहिण्यात आलेलं होतं. आणि पहिलं कडवं म्हणायला लागणारा वेळ किती असतो? तर तो दोस्तांनो असतो किती? 52 सेकंद. 52 सेकंदात हे जे पहिलं कडवं जे आहे ते आपण गातो. नंतर दोस्तांनो आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जन गण मन हे जे गीत जे आहे ना
हे प्रथमतः प्रकाशित झालं होतं 1905 साली. ठीक आहे. आणि तत्वबोधिनी पत्रिका या साप्ताहिकामध्ये याचं प्रकाशन झालं होतं आणि प्रथमतः गाण्यात आलेलं आहे केव्हा 1911 साली. आता या संपूर्ण गीताचा जर आपण अध्यापन करू तर आपल्याला जाणवेल की याच्यामध्ये फक्त 2 नद्यांचा उल्लेख आहे. इथं दिसते तुम्हाला यमुना आणि इथं दिसते गंगा. ठीक आहे. आता लोकांना वाटतं की इथं सिंधू नदीचा पण उल्लेख आहे, पण आपल्या राष्ट्रगीतामध्ये फक्त आणि फक्त किती नद्यांचा उल्लेख आहे दोस्तांनो? 2 नद्यांचा उल्लेख आहे. आणि घटना समितीने या गीताला आपलं राष्ट्रगीत म्हणून कोणत्या तारखेला कोणत्या वर्षी मान्यता दिलेली आहे? तर 24 जानेवारी 1950 या वर्षी राष्ट्रगीत म्हणून हे प्रचलित झालेलं आहे. मित्रांनो, आपल्याला आणखीन एक बाब लक्षात ठेवायची आहे. रवींद्रनाथ टागोरांनी आपल्या देशाबरोबरच बांगलादेशाचं सुद्धा राष्ट्रगीत लिहिलेलं आहे आणि ते आहे काय? आमार शोनार बांगला. पण सध्या जी काही परिस्थिती बांगलादेशमध्ये बदललेली आहे तर आता ते ठेवतात का ते हटवण्यात आलेलं आहे याच्याबद्दल आपल्याला सध्या सुतराम कल्पना नाही. नंतर मित्रांनो, आपल्याला पाहायचं आपलं राष्ट्रीय गीत. आपलं राष्ट्रीय गीत जे आहे ते आहे वंदे मातरम. जनगण मन साधारणतः प्रत्येक भारतीयाला आत्मसात असतं, पण वंदे मातरम बद्दल तसं म्हणता येत नाही. वंदे मातरम सुद्धा प्रत्येक भारतीयांनी मुखोद्गत करायला पाहिजे, ही माझी व्यक्तिगत भावना आहे. तर असो, राष्ट्रीय गीत जे आहे ते आहे आपलं वंदे मातरम. आणि याचे कवी कोण आहेत? तर ते आहेत बंकिमचंद्र चटर्जी. बंकिमचंद्र चटर्जी यांचा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय. बंगालमधले अतिशय प्रसिद्ध कवी आहेत. आणि जसं जनगणमनचं गायन कलकत्ता अधिवेशनात झालं होतं त्याचप्रमाणे या वंदे मातरम गीताचं सुद्धा प्रथम गायन जे आहे ते कलकत्ता अधिवेशनातच झालेलं आहे. पण वर्ष आहे दोस्तांनो काय? 1896. जनगणमनचं गायन 1911च्या काँग्रेस अधिवेशनात झालं होतं आणि वंदे मातरमचं गायन 1896च्या काँग्रेस अधिवेशनात झालेलं आहे. नंतर वंदे मातरम मध्ये एकूण कडवे किती आहेत दोस्तांनो? ते आहेत किती? 6. भाषा कोणती वापरण्यात आलेली आहे? कोणत्या भाषेत वंदे मातरम लिहिण्यात आलेलं आहे? तर भाषा जी आहे दोस्तांनो ती आहे संस्कृत. आणि वंदे मातरम म्हणायला जो काही वेळेचा कालावधी लागतो तो लागतो दोस्तांनो 1 मिनिट 9 सेकंद. 9 सेकंद. आता हे जे गीत आहे वंदे मातरम हे सर्वप्रथम प्रकाशित झालं होतं 1882 साली. आणि कोणत्या कादंबरीतून घेण्यात आलेलं आहे? तर आनंदमठ नावाची कादंबरी आहे मित्रांनो. आनंदमठ नीळ कामगारांच्या सत्याग्रहावरती आधारित अशी कादंबरी आहे. त्या कादंबरीतून वंदे मातरम हे गीत घेण्यात आलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने आपलं राष्ट्रगीत जनगण मन हे घटना समितीने मान्य केलं त्याचप्रमाणे या गीताला सुद्धा राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता प्राप्त झालेली आहे 26 जानेवारी 1950 लाच. मग दोस्तांनो, आपलं राष्ट्र चिन्ह कोणतं आहे किंवा ज्याला आपण राष्ट्रीय चिन्ह म्हणतो ते कोणतं? तर आपलं राष्ट्रीय चिन्ह आपल्याला इथं दिसतंय आणि ते घेण्यात आलेलं आहे सारनाथ येथील अशोक स्तंभातून. सारनाथ इथेच दोस्तांनो गौतम बुद्धांनी आपलं पहिलं प्रवचन दिलेलं होतं. तर तिथला जो काय अशोक स्तंभ आहे जो सम्राट अशोकाच्या काळात निर्माण झाला, कारण की सम्राट अशोक बौद्ध धर्माने फार मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले होते आणि त्यांनीच हा अशोक स्तंभ उभारलेला आहे. आता हे जे चिन्ह आहे त्याला घटना समितीने केव्हा मान्यता दिलेली आहे? तर 26 जानेवारी 1950. ठीक आहे. इथं आपल्याला एकूण सिंह जे आहेत ते किती आहेत? 4. त्या 4 पैकी आपल्याला किती दिसतात? 3च सिंहांचे चेहरे दिसतात. एक जे आहे ते मागं दडलेलं आहे. बरं, आता खालच्या बाजूला या इथं जर तुम्ही पाहाल, या इकडं पाहाल तुम्ही, तर तुम्हाला इथं सत्यमेव जयते लिहिलेलं असेल, जे भारताचं काय म्हणतात त्याला ब्रीद आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि खालच्या बाजूला तुम्हाला इथं परत दिसतंय दोस्तांनो, इथं मधोमध काय? तर अशोक चक्र आहे ज्याच्यामध्ये 24 आरे असतात. आणि या अशोक चक्राच्या बाजूला साधारणतः तुम्हाला 3 प्राणी पाहायला मिळतात. एक तर बैल, घोडा आणि हत्ती. बैल, घोडा आणि हत्ती या आजूबाजूच्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात दोस्त. आपलं जे राष्ट्रीय कॅलेंडर आहे त्याला आपण शक, दिनदर्शिका किंवा दिग्दर्शिका असं सुद्धा संबोधतो. आणि याचा अधिकृत वापर जो आहे तो 22 मार्च 1957 पासून सुरू झालेला आहे दोस्तांनो. मग याच्यामध्ये जे महिने समाविष्ट आहेत त्यातला प्रथम महिना कोणता? तर प्रथम महिना आहे चैत्र. याला आपण चैत्र म्हणूया. तर प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. आणि शेवटचा जो महिना आहे दोस्तांनो तो आहे कोणता? फाल्गुन. मग
आपली राष्ट्रीय मिठाई कोणती? तर आपली राष्ट्रीय मिठाई जी आहे ती सर्वांना आवडीची अशी कोणती? जलेबी. साधारणतः जुन्या काळी 26 जानेवारी 15 ऑगस्टला लहान मुलांना जिलबीचं वाटप केलं जायचं, कारण की होती आपली राष्ट्रीय मिठाई. आजकाल पार्ले बिस्किटचा पुडा देऊन मुलांना जाण्यास सांगितलं जातं. आता इथं आपला राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? तर गंगा नदीमध्ये सापडणारा डॉल्फिन जो आहे हा आहे आपला राष्ट्रीय जलचर प्राणी. आपला राष्ट्रीय फळ कोणतं आहे दोस्तांनो? तर कोकणात उगवणारा आपला आंबा. त्यात सुद्धा कोणता आंबा? हापूस आंबा. थोडक्यात आंबा हे आपलं राष्ट्रीय फळ आहे. आपला राष्ट्रीय पक्षी कोणता आहे दोस्तांनो? आपला राष्ट्रीय पक्षी एक अतिशय मनमोहक रंगेबिरंगी पिसारा फुलून नाचणारा पक्षी आहे, जो की आहे मोर. नंतर दोस्तांनो आपली राष्ट्रीय नदी कोणती? पावित्र्याचं लेणं असलेली जी नदी आहे ती आहे गंगा नदी. ही आपली दोस्तांनो काय? राष्ट्रीय नदी आहे. आपल्याला राष्ट्रीय भाजी सुद्धा आहे आपल्या देशाला, आणि राष्ट्रीय भाजी कोणती आहे? तर ती आहे दोस्तांनो काय? भोपळा. इथे दिसतोय तुम्हाला. आपल्या देशाचा सरपटणारा प्राणी किंवा राष्ट्रीय सरपटणारा प्राणी कोणता आहे? इथं दिसतोय आपल्याला अतिशय पॉइझनस असा कोणता? किंग कोब्रा. आपल्या देशाचा राष्ट्रीय वारसा प्राणी जो आहे तो आहे दोस्तांनो काय? हत्ती. केरळामध्ये तुम्हाला हत्यांचं एक राखीव अभयारण्य पाहायला मिळतं, ज्याला म्हणतात पेरियार अभयारण्य. नंतर राष्ट्रीय फूल कोणतं आहे? तर राष्ट्रीय फूल दोस्तांनो आहे आपलं काय? कमळ. आणि कमळ जे आहे हे संस्कृतीचं प्रतीक आहे, आणि तुम्ही कोणती हिंदू देवदेवता पहा तिच्या हातात तुम्हाला कमळाचं फूल जे आहे ते पाहायला मिळेल. आपलं राष्ट्रीय चलन कोणतं आहे? तर राष्ट्रीय चलन आहे दोस्तांनो काय? रुपया. आणि हे जे चिन्ह आहे हे डी उदय कुमार यांनी निर्माण केलेलं चिन्ह आहे. डी उदय कुमार. तर आपला राष्ट्रीय चलन जे आहे दोस्तांनो ते आहे काय? रुपया. आपला राष्ट्रीय वृक्ष कोणता? आपला राष्ट्रीय वृक्ष दोस्तांनो जो आहे तो आहे वड. याच्या पारंब्या अथांग पसरलेल्या असतात, त्याची पाळमुळं घट्ट रुजलेली असतात, आणि त्याच पद्धतीने आपल्या देशात लोकशाही जी आहे ती पाळमुळं घट्ट रोवून बसलेली आहे. आपल्या देशाचं ब्रीदवाक्य काय? याचा उल्लेख मी ऑलरेडी करून टाकलेला आहे. आपल्या देशाचं जे ब्रीदवाक्य आहे ते आहे सत्यमेव जयते, आणि हे कशातून घेण्यात आलेलं आहे? तर हे मंडूक उपनिषद यातून घेण्यात आलेलं आहे. मग दोस्तांनो आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता? आता अधिकृतरित्या जरी आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ हॉकी असला, आणि हॉकीमध्ये आपण ऑलिम्पिक्समध्ये अनेक वेळा गोल्ड मेडल्स जिंकलेले आहेत, तरी तसं पाहायला गेलं तर लोकप्रियतेच्या नुसार आपल्या देशातला राष्ट्रीय खेळ जो आहे तो क्रिकेट. पण आपल्याला दुसरा लक्षात ठेवायचा आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ जो आहे तो आहे हॉकी. नंतर आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तो आहे दोस्तांनो वाघ. आपल्याला लक्षात ठेवायचे ह्याच्या पूर्वी सिंह हा देशाचा राष्ट्रीय प्राणी होता, पण कालांतराने वाघ हा जो प्राणी झालेला आहे. प्रोजेक्ट टायगर जो प्रकल्प राबवण्यात आलेला आहे तो राबवण्यात आलेला आहे वाघांच्या संवर्धनासंदर्भात. नंतर राष्ट्रीय वाद्य कोणतं आपलं? आपलं जे राष्ट्रीय वाद्य आहे दोस्तांनो ते आहे काय? सितार. आणि आपली राष्ट्रीय विमान सेवा कोणती आहे दोस्तांनो? तर आपली राष्ट्रीय विमान सेवा जी आहे ती आहे कोणती? एअर इंडिया. तर ही झाली आपल्या देशाची महत्वाची राष्ट्रीय प्रतीके. आपल्याला जर लेक्चर आवडला असेल तरच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद दोस्तांनो.